हरिमौली गाथा पुनरुत्थान दिन विशेष अभंगांमध्ये आहे. आज 5वा दिवस. आज आपण तुकोबरायाच्या गाथेतील 3190 क्रमांकाचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. तुकोबरायांच्या गाथेतील हा उपदेशपर अभंग आहे. हा 4 चरणाचा अभंग आज या 5व्या दिवशी आपण निवडला आहे. तुकोबरायाच्या गाथेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय आपल्या सर्वांना एक उपदेश करतात. काय उपदेश करतात? संसारामध्ये गुंतून गेलेले या सर्व जीवांना एक उपदेश आहे. तो उपदेश तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून सांगताना म्हणतायत, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नये डोळे धुरे भरुणी राहो. तुकोबराय या 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश करतात. क्षणाक्षणाला हाच विचार करावा की हा भवसागर, हा संसार रूपी भवसागर आपल्याला तरुण जायचा आहे. तर मग तो तरुण जाण्यासाठी काय केलं पाहिजे? तुकोबराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाशिवंत आहे. हा एक ना एक दिवस जाणार आहे. जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येकजण एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबराय 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबराय आपल्याला या ठिकाणी सावध करतायत की क्षणाक्षणाला हा विचार करा. हा नाशिवंत देह जाणार तर आहे, मग हे भवसागर, हा संसार रूपी सागर तरुण तर जायचं आहे. आयुष्य तर क्षणाक्षणानं कमी होत आहे. मग काय करायला तुकोबराय सांगतायत, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. संतांच्या संगतीत जायला सांगतायत. तातडीनं, अगदी जितक्या शक्य तेवढ्या लवकर परमार्थाच्या वाटेला लागायला सांगतायत, भक्ती मार्गाला लागायला सांगतायत. आणि ते पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? संतांपर्यंत पोहोचावं लागेल. आणि संतांच्या मार्गाने जर जाल, तुम्ही संतांच्या संगतीत जाऊन जर भक्ती मार्गाला लागाल, नामस्मरणाचा मार्ग चोखाळा, तर तातडीनं तुम्ही कुठंपर्यंत पोहोचाल? पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचाल. तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे. या संसार रूपी सागरामध्ये, ह्या व्यवहारामध्ये नये डोळे धुरे भरुणी राहो. खूप काही कामं असतात आणि माणूस काय करतं की जे महत्त्वाचं काम आहे त्याला प्राधान्य देतं आणि मग बाकीच्या कामांना दुर्लक्षित करतं. नये डोळे धुरे भरुणी राहो याचा अर्थ असा की एखाद्या कामाकडे दुर्लक्षित केलं जातं, तर परमार्थाला जाण्याच्या वाटेकडं, नामस्मरणाच्या वाटेकडं, भक्ती मार्गाच्या वाटेकडं तुम्ही डोळे झाक करू नका, असं तुकोबरायानं या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश करतायत की क्षणाक्षणाला हाच विचार करा. जर तुम्हाला हा भवसागर तरुण जायचा असेल, आणि काय विचार करा की हा देह नाशिवंत आहे आणि आयुष्य हा काळ क्षणाक्षणानं आपलं खात आहे. आणि हे जर आपल्याला ह्याच्यातून तरुण जायचं असेल, पांडुरंगाच्या चरणापर्यंत पोहोचायचं असेल, पांडुरंग देवापर्यंत पोहोचायचं असेल आणि या सर्वातून सुटका करून घ्यायची असेल, तर काय करावं लागेल? संतांच्या संगतीला गेलं पाहिजे आणि संतांच्या संगतीत जाऊन परमार्थाच्या, भक्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे. आणि तुकोबराय हाच उपदेश आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. या तुकोबरायाच्या उपदेशाकडे डोळे झाक करू नका, असंही शेवटच्या चरणामध्ये सांगतायत. रामकृष्ण हरिमौली. पुन्हा भेटूया उद्या नव्या अभंगासह. रामकृष्ण.